हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात? मजेत आहात ना सर्व? तर सर्वांना आधी जय श्रीराम. तर हा व्हिडिओ आहे 20 तारखेचा. 20 जूनचा हा व्हिडिओ आहे. 20 जूनला होता माझ्या नंदेच्या मुलीचा वाढदिवस आणि त्या दिवशी होता शनिवार. शनिवार होता. मग त्यांचा फोन आला होता, की आपण मिसळ खायला जायचं का? तर मग आम्ही मस्त तयारी वगैरे करून निघालो होतो. तितक्यात चव्हाण मावशी आल्या आणि त्यांना काहीतरी विचारायचं होतं रुद्राच्या पप्पांना, तर ते विचारत होत्या. नंतर मला विचारत होत्या काहीतरी पार्लरबद्दलच काहीतरी विचारत होत्या. त्यांना म्हटलं, "मला काही माहिती नाही." मग नंतर अ, आम्ही निघालो जायसाठी. त्यांच्या घरी गेल्या आणि जायसाठी निघालो आणि रुद्राला बसवलं गाडीवर. गाडी खूप गरम झालेली होती. त्यामुळे रुद्राला असा चटका बसला जोरात एकदम. जोरात ओरडली रुद्रा. मग त्यानंतर मी रुद्राला रुमाल वगैरे गुंडाळला कारण खूप ऊन होतं त्या दिवशी. पाऊस नव्हता तेव्हा ना, खूप ऊन होतं. मग मी रुमाल वगैरे बांधला आणि गाडीवर बसायला गेले. हे बघा तुम्ही बघू शकता उन्हातच उभे आहेत ते अजून पण. गाडीवर बसायला गेली आणि गेट उघडंच राहू दिलं. त्यांना म्हटलं, "गेट कोण लावणार आहे?" म्हटलं, "आपल्याला जायची घाई झाली का काय? गेट कोण लावेल? ते बघा गेट उघडंच आहे आमचं." गेट उघडं राहिलं का कुत्रे वगैरे मध्ये घुसतात आणि तसा काही धाक नाही चोरांचा वगैरे, पण कुत्रे वगैरे मध्ये घुसतात. चपला-बुटं, सॉक्स काहीतरी उचलून घेऊन जातात. मग त्यामुळे ते गेट बाहेर निघालं का आणि घरात गेलं का लागतं. मग मी ते गेट लावलं आणि मग बसलो गाडीवर आणि निघालो जायसाठी. जायसाठी निघालो तर आम्ही उभे होते उत्तमनगर स्टॉपला जाऊन थांबलो आम्ही. उत्तमनगर स्टॉपला जाऊन थांबल्यानंतर मग तिथं माझी नणद, त्यांच्या मुली, माझ्या सासूबाई, नणंदोई हे सर्व जो तो आपल्या गाडीवर येत होता. मग किती वेळ वाट बघत होतो. बराच वेळ वाट बघत होतो. मग मिस्टरांना म्हटलं त्यांना फोन लावा, त्यांना किती वेळ आहे असं. मग माझ्या मिस्टरांनी त्यांना फोन लावला, "किती वेळ आहे?" म्हणे "तुम्हाला यायला?" असं. मग त्यांनी सांगितलं, "आलोच." मग तितक्यात ते आले पाठीमागून आणि ही बघा ही शहाणी चॉकलेट खाते इथं. हे बघा कशी चॉकलेट खाते मस्त. चष्मा, टोपी, रुमाल सगळं गुंडाळून आणि पर्स घेऊन बसलेली होती विशेष म्हणजे. का तर त्या पर्समध्ये चॉकलेट आहेत म्हणून. तिला आम्ही चॉकलेट देत नाही, पण त्या दिवशी तिच्या हातात ती पर्स सापडली म्हणून तिची मजाच झाली. चालू होती तिची बडबड, बडबड. गाड्या मोजत होती. किती टू व्हीलर गेल्या, ह्या टू व्हीलर ती मोजत होती गाडीवर बसल्या-बसल्या. किती टू व्हीलर गेल्या, किती नाही. हे बघा मोजते बघा. टू व्हीलर मोजत होती ती. आणि मग इकडनं मिस्टरांनीच फोन लावला परत. मग विचारलं कुठं आहे? तर म्हणे निघालोय म्हणे. ते बघा. उत्तमनगर स्टॉपला खूप गर्दी असते. सुट्टीच्या दिवशी असो का शाळा असो. खूप म्हणजे खूप गर्दी असते. बस, गाड्या हे बघा. या कारच्या मागे बघा त्या गाडीने टर्न घेतला ना, त्या गाडीवर आल्या होत्या माझ्या नंदेच्या दोघं मुली आणि माझ्या सासूबाई. हे बघा या माझ्या नंदेच्या दोघं मुली आहेत आणि आहेत माझ्या सासूबाई आणि माझे नणंद नंदोई त्यांच्या मागे होते. मग ते गेले त्यांना काढलं पुढे आणि आम्ही निघालो त्यांच्या मागे. तसं तर आम्हाला माहिती होतं कुठं जायचंय ते. पण मग त्यांना म्हटलं, "तुम्ही पुढे चला, आम्ही पाठीमागून येतो." म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस रस्ता चुकले किंवा एखाद्या वेळेस आता नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी खोदून ठेवलेलं आहे. जर रस्ता नसला कळत, तर मग आम्ही सांगू त्याच दिशेने चलावं असं. पुढे गेलो, तर खरंच तसंच झालं. मुली गेल्या दुसऱ्याच दिशेला आणि माझे नणंद-नणंदोई दुसऱ्याच दिशेला निघून गेले. जिकडे मिसळ होती, श्यामसुंदर मिसळ चांदशी शिवारामध्ये जी आहे मखमलाबादकडे, तिकडे जायचं सोडलं आणि ते तिकडे चोपडा लॉन्सच्या रस्त्याला निघून गेले. मग मिस्टर म्हणत होते, "अरे इकडे जायचंय, कुठं चालले?" मग त्यांचा पाठलाग करून, करून, करून त्यांना फोन लावला तर ते फोनही उचलत नव्हते. त्यांचा पाठलाग करून, करून त्यांना इथं थांबवलं आणि मग इथून परत वळवून त्यांना आम्ही त्या रस्त्याला नेलं. हे बघा हे. इथून गाडी टर्न करायला लावली त्यांना. त्यांना सांगितलं, की "आपल्याला दुसरीकडे जायचंय, तुम्ही दुसरीकडेच आले." मग त्यांची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप घेतली, की हे रस्ता चुकून गेले होते. मग परत आम्ही तिकडनं आलो आणि तिथं मिसळकडे जाताना हे दत्त मंदिर लागतं, खूप छान आहे. तिथं आम्ही बऱ्याचदा थांबतो दर्शनाला, पण त्या दिवशी उशीर झाला होता म्हणून नाही थांबलो आणि मग गेलो पुढे. पुढे निघालो तर मला इथला एरिया खूप आवडतो कारण इथे ना झाडं भरपूर आहेत. बिल्डिंग्स वगैरे भरपूर आहेत. उंच-उंच बिल्डिंग आहेत, पण मग झाडं खूप आहेत तिथं. त्यामुळे असं वाटतं, छान वाटतं एकदम. आणि पुढेच नदी आहे लगेच. ह्या बिल्डिंगच्या थोडं पुढे गेले का लगेच नदी आहे. आता तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेरानेच शूटिंग चालू आहे. त्यामुळे तुम्हाला दाखवते मी आता पुढे बघा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच.
हे बघा, हे इथून आहे ना, इथं नदीच आहे. हे बघा, आता नदीच्या पुलावर आलो आपण आणि नदीमध्ये आहे ना, पाणी नाही दिसणार तेवढ्या पाणवेली आहे. हे बघा, हे पाणी आणि आजूबाजूला पाणवेली, भरपूर पाणवेली आहे नदीवर, नदीच्या पाण्यावर. आणि मग तिथून आम्ही पुढे हे बघा, हे आधी गावासारखंच होतं, म्हणजे खेडेगावासारखंच आहे. इथं काही गोशाळा आहेत, काही बंगले आहेत आणि मग पोहोचलो तिथं. श्यामसुंदर मिसळ, चांदशी शिवार, मखमलाबाद रोड. इथं गेलो आणि मग तिथं गेल्यावर मिस्टरांना म्हटलं इथंच थांबवा गाडी. कारण पुढे मग खूपच ऊन होतं, कारण आम्हाला जाता-जाताच 1 वाजून गेला होता. 12:30-1 तर आरामात झाला होता आम्हाला जाता-जाता. तिथून मग तिथून मग तुम्ही पुढे बघू शकता हे बघा. तिथं कारचं पण आहे ते काहीतरी आणि इथे पुढे बैलगाडी होती. मग इथं त्यांचं चालू होतं फोटो काढायचे, फोटो काढायचे. मग रुद्राचा फोटो काढला इथे आणि सासूबाईंचा आणि त्यांचा सर्वांचा एक फोटो तिथं काढला होता. आणि हे बघा माझ्या सासूबाई म्हणत होत्या, "तो लांब बंद पर्सचा खालीच राहू दिला. तो व्यवस्थित पकड. पायात अडकेल तर पडशील" म्हणे. कसं दिसलं असतं ते हत्ती पडला असता तर. मग हे बघा आम्ही सर्वजण चाललो होतो. आता तुम्ही म्हणाल, की तोंडाला काय रुमाल बांधून ठेवला? तर मला आहे जास्त उन्हाची ॲलर्जी आहे. त्यामुळे मी तोंडाला रुमाल बांधूनच ठेवलेला होता. कारण लगेच मला रॅशेस येतात स्किनवर जास्त उन्हात जर गेली तर. मग त्यानंतर हे बघा इथे रुद्राचा रुमाल वगैरे सोडला, तिचे फोटो वगैरे काढले तिथे त्या बैलगाडीवर उभं करून आणि मग तिथून आम्ही परत पुढे गेलो. हे बघा माझे मिस्टर, रुद्रा, माझ्या नंदेच्या 2 मुली, सासूबाई हे चालत होते एवढे पुढे. मी, माझे नणंदोई, माझी नणंद आम्ही तिघंजण पाठीमागे होतो. हे बघा श्यामसुंदर मिसळ. इथलं वातावरण पण खूप छान आहे आणि सर्व्हिस पण खूप मस्त आहे. म्हणजे आता आम्ही इथं जवळ-जवळ 4थ्यांदा-5व्यांदा आलो असू मिसळ खायला आणि त्यांची जी मेन ब्रांच आहे सातपूरची, मेन जी शाखा आहे सातपूरची, तिथं तर एकदम मस्त सर्व्हिस आहे आणि तिथले म्हणजे बरेच ओळखीचे पण आहे. कारण माझे मिस्टर आधी तिथंच जवळ एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये जॉबला होते ना, त्यामुळे माझे मिस्टर बऱ्याचदा तिथं जायचे मिसळ खायला. आणि इथं लागली होती रुद्राला तहान. तर रुद्राचं चालू होतं, "मला पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे." आणि पाण्याच्या नादामध्ये ती टोपी आणि तो चष्मा तिथंच कुठं हरवून आली, तर तो परत भेटलाच नाही. आणि मग त्यानंतर माझं चालू होतं इथं व्हिडिओ काढायचं काम. हे बाकीचे बोलत होते, की आधी मिसळ खायला बसायचं का फोटोशूट म्हणजे फोटो वगैरे काढायचे का काय करायचं त्यांचं चालू होतं. आणि हे बघा इथे त्यांनी तिथं पेरूचे झाडं होते ना, त्या पेरूच्या झाडांवर जवळ वेल लावलेले होते आणि त्या वेलींच्या वरती हे बघा हे असं शेड केलेलं होतं, म्हणजे शेड नेट सारखं टाकलेलं होतं, नेट लावलेलं होतं. त्यामुळे तिथं अजून छान वाटत होतं, मस्त वाटत होतं एकदम. आणि तिथं बघा हे इथं असं रामकुंडाचा चित्र काढलेलं आहे. परत पेंटिंग्स काढलेले आहेत. तिथं पांडवलेणीची पेंटिंग आहे ही. परत हा मला वाटतं धोडप किल्ला असेल पुढे. धोडप किल्ल्याचं हे चित्र काढलेलं आहे. आणि परत हे इथं असे शॉप आहेत. हे बघा हे पानचं शॉप आहे, हे एक शॉप आहे आणि इकडे परत दुसरीकडे चित्र काढलेले आहे. आणि हा जेठालाल बघा तुम्हाला बोलवतोय सोडा प्यायला. तर सर्व मंडळींनी जा त्याच्याकडे सोडा प्यायला जा. आम्ही तर काही सोडा पीत नाही. जेठालाल बघा सोडा प्यायला बोलवतोय आणि त्याचे डोळे पण चकणे आहे. आणि बघा हे, हे असे गडाचे त्याचे फोटो आणि हा आपल्या सप्तशृंगी मातेचा वणीचा गड. हे बघा इथं आपल्या सगळ्यांचं आता 90sचे जे मुलं-मुली आहेत त्यांच्या लहानपणीचा शक्तिमान आणि हे आपलं त्र्यंबकराजाचं मंदिराचं असं चित्र काढलेलं होतं. आणि आम्ही माझं इकडे चालू होतं व्हिडिओ शूट करणं आणि हे बाकीचे चालले होते तिकडे लहान मुलांची ॲक्टिव्हिटीज आहेत तिकडे. ते काय काहीतरी पाळणा, बोट वगैरे असं आहे. मग ते तिकडे गेले आणि मग आम्ही तिघीजणी इकडं टेबलवर येऊन बसलो. टेबलच्या इथं बुक करून बसलो. आता या टेबलवर आम्ही जवळ-जवळ 3ऱ्यांदा-4थ्यांदा बसलोय मिसळपाव खायला. आणि बघा तिकडे त्यांनी अशी आंब्याची छोटे-छोटे झाडं लावली. म्हणजे झाडं लावलेले होते कलम आणि त्या कलमाचं एक झाड इतकं छोटं होतं तरी त्याला 2 कैऱ्या लागलेल्या होत्या. 2च कैऱ्या होत्या, पण इतकं छान दिसत होतं ना ते आणि आम्ही इथंच बसतो. आता ह्याच टेबलवर बसतो आम्ही बऱ्याच आता 2, 3, 4 वेळेस गेलो तर इथंच बसतो. कारण की इथं आहे ना पाठीमागून हवा येते आणि असं कोंदट वास नाही येत. जसं की तिकडे बाकीच्या टेबलवर बसल्यावर येतो ना याचा पाव वगैरे भाजण्याचा किंवा मसाल्याचा वास येतो तसा इकडे येत नाही. हे बघा मी तुम्हाला दाखवत होती तिथं मस्त आंबे लागलेले होते. 2 छोटे-छोटे कैऱ्या लागलेल्या होत्या. आणि मग ही बघा ही आहे बर्थडे गर्ल. ही आहे माझ्या नंदेची मोठी मुलगी. हिचा बर्थडे होता. ही आली त्याच्यानंतर मग बाकीचे आले. हे बघा ती आली आता. हे बघा ती माझ्या नंदेची मोठी मुलगी आहे आणि इथले वेटर्स पण खूप चांगले आहेत. म्हणजे सर्व्हिस खूप चांगली आहे इथली. पटकन सर्व्हिस आहे आणि
म्हणजे असं पटकन कोणतंही काम समजा सांगितलं तिथल्या वेटरला तर ते लगेच करतात. हे बघा हळू-हळू या बाकीच्या व्ही-आय-पी लोकांची एंट्री होत होती. ते बघा. आता रुद्रा आणि तिचे पप्पा आहे पुढे आणि त्यांच्या मागे माझ्या नंदोई आणि ते माझ्या नंदेची लहान मुलगी. हे बघा रुद्रा आता उन्हाने झाली आहे बोर. कशी तोंड करते दुरूनच. तिला परत तहान लागली होती पाण्याची. मला पाणीच पाहिजे म्हणे. आणि हिचं सगळं लक्ष होतं, की मामी व्हिडिओ शूट करते असं. ते बघा कशी करते. हिचं सुरू झालं मला पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे. तिला पाणी वगैरे दिलं प्यायला आणि म्हणाले सगळे व्ही-आय-पी बसलेले होते. हे सगळे व्ही-आय-पी इथे. आता ही पाणी मागत होती, तिला पाणी दिलं. मग आली आमची मिसळ आणि ती तिच्या पप्पांना दाखवत होती. "पप्पा तिकडे बघा ना, त्या झाडाला 2 कैऱ्या लागलेल्या आहेत. किती छोटं झाड आहे. मी जाऊ का? मी जाऊ का?" अशी करत होती. मग आमची आली मिसळ. मग मिसळची टेस्ट म्हणजे टेस्ट आहे कारण आम्हाला आवडतेच. श्यामसुंदर यांच्याकडची मिसळ म्हणजे खूप जुने मिसळवाले आहेत ते नाशिकमध्ये. टेस्ट खूप छान आहे. कोणी गेलेले असाल किंवा नसाल तर जाऊन एकदा टेस्ट करून बघा. खूप छान मिसळ आहे आणि जे गेलेले असतील त्यांनी नक्की कमेंट करा. हे बघा. मग तिथं मिसळ वगैरे खाल्ली. बाकी पुढचा खातानाचा व्हिडिओ मी काही घेतला नाही. मिसळ वगैरे खाल्ली आम्ही आणि मग तिथून माझं एक पार्सल आलेलं होतं ज्वेलरी मटेरियलचं. ते पार्सल घ्यायला गेलो आम्ही आर-केवर आणि मग आर-केवरून आम्ही घरी आलो. हे बघा आमच्या मिसळचं सगळं देणं चालू आहे मिसळ वगैरे. हे बघा. तिथल्या मिसळची टेस्ट म्हणजे टेस्ट आहे. या मिसळ खायला असं मी तुम्हाला म्हणत होते, पण तिथं की नाही गाणे चालू होते. त्यामुळे मग मला व्हिडिओ व्हॉईस ओव्हर करावा लागला आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. हर हर महादेव.